म्हणजे काय होतं, तांत्रिकदृष्ट्या आपण खूप प्रगत होतो. कॉम्प्युटर पाहिलं तर आम्ही ज्यावेळेस मला वाटतं 5वी 7वीला असो त्यावेळेस कॉम्प्युटर आणले, आणि त्यावेळेस आम्हाला प्रॅक्टिकल काय व्हायचे, फक्त एक शिक्षक उठवणार आम्हाला बोलवणार, अरे आता माझं सरनेम जसं बिरारी आहे म्हणून बिरारी आहे, इनिशियल काय सरनेमचं बिरारी बी, तर बोललं बी दाब कीबोर्डवर, मग बी दाबायचा, बी दाबला झालं तुझं कॉम्प्युटरचं प्रॅक्टिकल बसा. म्हणजे कारण इतकं नवीन होतं, कारण ते सुद्धा नवीन होतं, त्यांना सुद्धा एवढं त्याच्याबद्दलची माहिती नव्हती, त्यांना सुद्धा एवढी प्रॉपर ट्रेनिंग नव्हती, फक्त कॉम्प्युटरची ओळख होती. असं ती सुरुवात आमची होती. आज तुम्ही बघणार, आज बऱ्याच जणांच्या घरामध्ये कॉम्प्युटर असतात. नॉर्मली इंटरनेट युजिंग तर आपण तुम्हाला माहिती आहे, आधी लोक 100 MB महिनाभर चालवायचे, आठवत असेल सरांना, 100 MB महिनाभर चालायचे. आता तुमचं 1-1.5 GB एक दिवसामध्ये संपतं, ते सुद्धा परत नाही. म्हणजे आपण तांत्रिकदृष्ट्या खूप अपडेट होतोय, पण आपलं शिक्षण तेवढं आपण घेतोय का? कारण आताचं मार्केट AIचं आहे, सॉफ्टवेअरचं आहे, या गोष्टी आपण घेतोय का? त्या घेतल्या तर आपण चांगल्या ठिकाणी जॉब करू शकतो. त्याच्यामुळे सरकारचं टेक्निकल नॉलेज असेल, व्यवसाय शिक्षण असेल, सोशल विकासासाठी शिक्षण असेल, याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली ही खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की फक्त आम्ही ITI मधून आलो म्हणून ITIचं सांगणार असं नाही. तर तुम्ही बघा, तुम्हाला काय बनायचंय, सर्वात पहिले तर मी तुम्हाला तेच सांगणार, तुमचा आवड कशामध्ये आहे. तुमची आवड ज्याच्यात असेल तुम्ही त्याच्याकडे गेलं पाहिजे. त्याच्याकडे एक जुना पिक्चर आलेला होता, जुना जास्त पण नसेल कधी, 10-12 वर्षापूर्वी एक पिक्चर आला, तारे जमीन पर, माहिती आहे, राहिला असेल टीव्हीवर होता ना, तारे जमीन पर पिक्चर. तारे जमीन पर पिक्चर मध्ये तुम्ही बघा, त्या व्यक्तीचा तो जो एक मुलगा दाखवलेला आहे, त्या मुलाचं स्किल कशामध्ये असतं, चित्रीकरण असतं, पेंटिंग मध्ये असतं, आणि त्याच्या आईवडील त्याला फोकस करतात कशामध्ये, शिक्षक आणि आईवडील अभ्यासामध्ये, की तो अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळवतो. पण त्याचा जे इंटरेस्ट होता तो पेंटिंग मध्ये होता, तो पूर्ण पेंटिंग मध्ये करिअर बनवू शकतो. आहेत ना मोठे मोठे पेंटर, नावाजलेले पेंटर, जगात पेंटर आहेत, तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. अशा काही प्रोफेशनकडे आपण जाऊ शकतो. पण आपल्या घरच्यांमुळे किंवा फॅमिलीमुळे आपण अशा काही गोष्टीमध्ये अडकतो जिथून पोराचं स्किल दाबलं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतःला ओळखा. ज्यावेळेस आपण एक झोपायला जातो ना, झोपतो त्यावेळेस रात्री डोळे बंद करून फक्त 15-20 मिनिटं अर्धा तास रोजचा विचार करा की मी आज चांगलं काय केलं, किंवा मला चांगलं काय जमतं, मी चांगलं काय करू शकतो. माझं हँडरायटिंग चांगलं आहे, माझी पेंटिंग चांगली आहे, माझा इतिहास चांगला आहे, माझं भूगोल चांगलं आहे, माझं गणित चांगलं आहे, विज्ञान चांगलं आहे, किंवा मला कॉम्प्युटरमध्ये आवड आहे. कोणाला बघा लहानपणापासूनच गॅरेजची आवड असते, ते काही ना काही चालू होतं त्यांचं, हे काढणार, सायकलचे टायर काढणार, त्यांचे स्वतः काढणार, असे पण काही पोरं आहेत 7वी-8वीचे पोरं. म्हणजे त्याची आवड त्याच्यामध्ये आहे, तर त्याच्यात काहीतरी मोठं मेकॅनिक वगैरे बनू शकतो, काहीतरी मोठा एखादी इंजिनियर बनू शकतो. म्हणून तुमच्याकडे काय स्किल आहे तुम्ही शोधा, तुम्ही ते त्या गोष्टीचा अनुभव घ्या, स्वतः मनन करा त्या गोष्टीचं, आणि त्या फील्डकडे तुम्ही जा. आता जसं तुम्हाला आर्ट्स बद्दल नवीन तुम्हाला पण माहिती, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3 स्ट्रीम आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आहेत तर त्या फार्मसी आहे, तुमचं हॉटेल मॅनेजमेंट आहे, त्याच्यात इंजिनिअरिंगचा डिप्लोमा वगैरे आहे ना, हे आपण वेगळ्या अजून 3-4 फील्ड. तर ह्या ज्या स्ट्रीम आहेत, आपण या स्ट्रीमकडे कसं गेलं पाहिजे, आपण जातो कसं, आपण डिसिजन कसं घेतो की मला 11वी आर्ट्स किंवा कॉमर्स करायचे, निर्णय कसा घेतो आपण निर्णय घेतो कशावर, पर्सेंटेज होतो. आणि एखाद्याला जर कॉपी करून पर्सेंटेज मिळाले असेल तर पर्सेंटेजवर घेतो आपण की आपल्याला चांगले पर्सेंटेज मिळाले म्हणून आपण याच्याकडे जाऊ शकतो. पण पर्सेंटेजपेक्षा आपल्याकडे स्किल किती आहे, खरोखर आपण ते मार्क्स मिळवले, खरोखर माझे स्वतःचे मार्क्स असतील तर मध्ये गेले पाहिजे. आपल्याकडे आता 3 विद्यार्थी असे आहेत ITIला जे डिप्लोमा फेल होऊन आले, 2 वर्ष 3 वर्ष डिप्लोमा फेल झाले, मुंबईत आता ITIला परत आले सुद्धा बाटूचा एक खोल आहे. तर म्हणजे असं होतं की आपण एखाद्या वेळेस काय होतं, आपण विचार करतो काकाचा मुलगा डिप्लोमा करतोय म्हणून मला पण करायचं, शेजारचा मुलगा गेला ना आर्ट्सला, किंवा माझा मित्र जातोय आर्ट्सला, आपल्याने गाडी घेतली, त्याच्या गाडीवर आम्ही दोघं होतो, कारण त्याने आता 11वी वाटलं ऍडमिशन घेतली, कॉलेज लाईफ मस्त एन्जॉय करू. म्हणून बाकी लोक तो आर्ट्स घेतोय, तो कॉमर्स घेतोय, तो सायन्स घेतोय म्हणून मी पण जाणार, तो डिप्लोमा घेतोय, किंवा काकाच्या मुलाने इंजिनिअरिंग केलं म्हणून मी पण डिप्लोमाच केला पाहिजे, किंवा आमच्या मामाचा मुलगा डॉक्टर जायचं जातोय म्हणून मी पण तेच केलं पाहिजे, असं नाही ना. त्याच्यात तुमच्यामध्ये टॅलेंट आणि स्किलमध्ये फरक आहे. म्हणून आपण तो डिसिजन घेतला पाहिजे. डिसिजन कसा घेतला पाहिजे बघा, आता जर तुम्हाला आर्ट्स मध्ये जायचं आहे, आता एक काळ होता की आर्ट्स मध्ये भरपूर काही जॉब निघायच्या आधी, ज्यांनी ग्रॅज्युएशन केले त्याच्यावर चांगले जॉब होते, पण आताच्या काळात तेवढं नाही आहे. म्हणून आताच्या जर आर्ट्सवर जॉब काय राहिले तर सर्वात मोठी जी फील्ड तयार होते आर्ट्समध्ये, तर ती म्हणजे काय MPSC UPSC. ज्यांना स्पर्धा परीक्षांकडे जायचंय, शासकीय सेवेमध्ये जायचं असेल, त्या लोकांनी 100% आर्ट्स केलं पाहिजे. कारण जर तुमचं टार्गेट असेल सर मला राज्यसेवा MPSC UPSC करायचं आहे, PSI STI जे काही पोस्ट एरियामध्ये असतात, हे शिक्षक वगैरे बरेच काही जागा निघतात, मला तेच करायचं झालं, आधीपासून स्वप्न होतं आणि आता पण तेच स्वप्न आहे. तर स्ट्रॉंग जर तुम्ही त्या गोष्टीकडे तुमचं अपेक्षण असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, आर्ट्स ही फील्ड निवडली पाहिजे. हे मी स्वतः सांगतो का, कारण आर्ट्समध्ये त्याचा बेस आहे, तुमचे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र याचा सर्व आर्ट्समध्ये तुमचा पूर्ण बेस तयार होतो.
आणि तिथूनच तोच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मग तोच अभ्यास करता करता जर तुम्ही ऍडव्हान्स अभ्यास करायला लागले तर तुम्ही एमपीएससी सहज निघू शकतो, कमी वयामध्ये येऊ शकतो. म्हणून बरेच जण हुशारातून सुद्धा आर्ट्स फील्ड निवडतात, कारण त्याचं टार्गेट असतं ते IAS IPS असतं किंवा तहसीलदार, नायब तहसीलदार या सगळ्या डेप्युटी ज्या असतात त्या गोष्टी टार्गेट असतं, म्हणून ते आर्ट्समध्ये जातात. पण आपण ते डिसिजन घेतलं पाहिजे जर आपलं टार्गेट ते असेल. तुमच्याकडे अकाउंटिंग तुमचं चांगलं असेल, तुमच्याकडे नेटिव्हमध्ये किंवा तुमच्या घरात पण कोणाचं अकाउंटिंग फील्डमध्ये प्रोफेशन असेल, तर तुम्हाला खूप चांगलं अकाउंटिंग जमत असेल, मॅथ खूप चांगलं जमत असेल, तर आपण कॉमर्स पण घेतली पाहिजे. CA CS अशा एक्झाम आपण देऊ शकतो, एक मोठ्या चांगल्या प्रोफेशनमध्ये आपण जाऊ शकतो. सायन्स फील्डमध्ये तुम्हाला जर आवडत असेल की मला मायक्रोबायोलॉजीमध्ये जायचे, झुओलॉजी, बॉटनी या गोष्टीमध्ये मला आवड आहे आणि मला वाटतं मी नेहमी बघत असतो. आवड म्हणजे काय, एक दिवसाची आवड नाही. तर लहानपणी आपल्याला विचारतात तुला काय बनायचं, आपण काय बोलतो डॉक्टर बनायचं. दुसऱ्या दिवशी विचारणार काय बनायचं, इंजिनियर. तिसऱ्या दिवशी काय पायलट. चौथ्या दिवशी काय ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे ना. तर दररोजचे आपले काय आता स्वप्न चेंज होतात, कारण ते वय असतं, त्या वयात आपल्याला काही आयडिया नसतं, त्याच्यात काय ते माहिती नसतं, त्याच्यापर्यंत पोहोचायचं हे माहिती नसतं. म्हणून आपण शक्यतो तेव्हा काही उत्तर देत असतो. पण आता आवड म्हणजे काय, एका दिवसाची आवड नाही, तर तुम्हाला एवढं अपेक्षित आहे की तुम्ही आज मोबाईल पाहिला तर तुम्ही ते व्हिडिओज बघतात. बरेच लोक आहेत, ते बरेच लोकांना मी पाहिलेले की ते लोक या गोष्टीकडे जातात. तर या गोष्टी तर असं तुम्ही सायन्स निवडू शकता. पण त्याच्यानंतर मग जो मार्ग येतो तो म्हणजे काय, इंजिनिअरिंग करायचं असेल, इंजिनिअरिंग करण्यासाठी तुम्ही 12वी सायन्स करून जाऊ शकता. आणि जो एक अजून एक ऑप्शन तयार होतो तो कोणाला माहितीच नाही, ITI करून सुद्धा आपण इंजिनिअरिंग करू शकतो. कसं करू शकतो, आपण जर ITI कम्प्लीट केला तर ITI कम्प्लीट केल्यानंतर डायरेक्टली सेकंडरी डिप्लोमाला आपण जाऊ शकतो. आणि तिथून पण असे पण आहेत त्यांनी ITI करून IIT केलेले. आपले डिव्हिजन ऑफिसर सुद्धा IIT मधून ITI मधून सुरुवात केलं होतं. आज